विद्यार्थी मित्रांनो, मागच्या तासाला आपण राष्ट्रीय उत्पन्नाची वैशिष्ट्ये पाहिलेली होती. आज आपल्याला राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्रीय प्रवाह ही संकल्पना पाहायची आहे. राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्रीय प्रवाह ही स्थूल अर्थशास्त्रातील मूलभूत संकल्पना आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये आर्थिक देवाणघेवाणमधून उत्पादनाचा आणि पैशाचा प्रवाह कशा प्रकारे फिरत राहतो किंवा त्याची निर्मिती कशा प्रकारे होते हे आपल्याला या संकल्पनेमध्ये समजून घ्यायचं आहे. राष्ट्रीय उत्पन्नाचे चक्रीय प्रवाह खालीलप्रमाणे आपल्याला सांगता येतील. त्याच्यामध्ये पहिला आहे तो म्हणजे द्विक्षेत्रीय राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्रीय प्रवाह. याच्यामध्ये राष्ट्राचं उत्पन्न हे कुटुंब संस्था आणि उद्योग संस्था या दोन प्रमुख संस्थांमध्ये कशा प्रकारे फिरत राहतं याचं स्पष्टीकरण केलं जातं. म्हणजेच देशाचं एकूण राष्ट्रीय उत्पन्न बरोबर C+I म्हणजेच उपभोग आणि गुंतवणूक. म्हणजे याचा अर्थ एकाचं उपभोग हे दुसऱ्यासाठी उत्पन्न ठरतं. म्हणजे एक कुटुंब संस्था ह्या उपभोग घेतात, त्याच्यासाठी ते खर्च करतात आणि ते खर्च केलेलं उद्योग संस्थांना उत्पन्न या स्वरूपामध्ये उत्पन्न मिळतं आणि ते गुंतवणूक करतात, त्यातून परत उत्पादन वाढतं आणि परत त्याचा उपभोग घेतला जातो. म्हणजे अशा प्रकारे अर्थव्यवस्थेमध्ये कुटुंब संस्था आणि उद्योग संस्था या दोन संस्थांमध्ये राष्ट्रीय उत्पन्न हे चक्राकार गतीने फिरत राहतं. त्याला आपण द्विक्षेत्रीय राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्रीय प्रवाह असं म्हणतो. त्याच्यानंतर त्रिक्षेत्रीय राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्रीय प्रवाह याच्यामध्ये प्रमुख 3 संस्था असतात. ते म्हणजे कुटुंब संस्था, उद्योग किंवा व्यवसाय संस्था आणि सरकारी क्षेत्र. या 3 क्षेत्रामध्ये किंवा या 3 संस्थांमध्ये राष्ट्रीय उत्पन्न फिरत राहतं. म्हणजेच इल्ड C+I+G म्हणजेच राष्ट्रीय उत्पन्न बरोबर उपभोग, गुंतवणूक आणि सरकारी खर्च अशा पद्धतीने राष्ट्रीय उत्पन्न या 3 घटकांमध्ये चक्राकार गतीने फिरत राहतं. त्याच्यानंतर 4 क्षेत्रीय किंवा चतुक्षेत्रीय राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्रीय प्रवाह याच्यामध्ये राष्ट्रीय उत्पन्न 4 घटकांमध्ये फिरत राहतं. म्हणजेच कुटुंब संस्था, व्यवसाय किंवा उद्योग संस्था, त्याच्यानंतर सरकारी क्षेत्र आणि परकीय क्षेत्र या 4 क्षेत्रामध्ये राष्ट्रीय उत्पन्न हे फिरत राहतं. म्हणजेच इल्ड C+I+G+X-M याचाच अर्थ राष्ट्रीय उत्पन्न बरोबर उपभोग, गुंतवणूक, सरकारी खर्च अधिक निर्यात वजा आयात यातनं मिळणारं उत्पन्न. तर या 4 घटकांमध्ये देशातील एकूण राष्ट्रीय उत्पन्न चक्राकार गतीने फिरत राहतं. यालाच राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्रीय प्रवाह म्हणतात. तो अशा 3 पद्धतीने फिरत राहतो. त्यातला पहिला प्रकार आपल्याला बघायचा आहे आणि तो म्हणजे राष्ट्रीय उत्पन्नाचा द्विचक्राकार प्रवाह. याच्यामध्ये असं सांगितलं जातं की अर्थव्यवस्थेमध्ये देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये कुटुंब संस्था आणि उद्योग संस्था या 2 प्रमुख संस्था असतात आणि या 2 संस्थांमध्ये एकाचा खर्च दुसऱ्याचं उत्पन्न ठरतं. या मूलभूत कन्सेप्टवर किंवा मूलभूत संकल्पनेवर हा प्रवाह अवलंबून आहे, लक्षात घ्या. म्हणजेच असंही आपलं सांगता येतं की देशातील एकूण उत्पादन हे या 2 घटकांमध्ये कशा प्रकारे फिरतं किंवा देशातील एकूण पैसा या 2 घटकांमध्ये कशा प्रकारे फिरतो हे आपल्याला या आकृतीच्या सहाय्याने स्पष्ट करता येतं. आता याच्यामध्ये बाहेरचा जो भाग आहे त्याच्यामध्ये आपल्याला काय दिसून येतं, तर वस्तू आणि सेवा म्हणजेच उत्पादन घटक आणि उत्पादन यांची बाजारपेठ हे आपल्याला या बाहेरच्या सर्कलमधून दिसून येते. म्हणजेच उद्योग संस्था काय करतात, तर अर्थव्यवस्थेमध्ये विविध वस्तू आणि सेवांची निर्मिती करतात. या वस्तू आणि सेवा बाजारपेठेमध्ये विक्रीला येतात. कुटुंब संस्था काय करतात, या वस्तू आणि सेवांची खरेदी करतात, पैसे देऊन खरेदी करतात. आणि या कुटुंब संस्था काय करतात, तर उद्योग संस्थांना उत्पादनाचे घटक पुरवतात. म्हणजेच भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजक हे उत्पादनाचे घटक या कुटुंब संस्था या उद्योग संस्थांना पुरवतात. अशा पद्धतीने हे जे काही उत्पादन घटकांची बाजारपेठ आणि वस्तू आणि सेवांची बाजारपेठ आहे हे एक चक्र पूर्ण होतं. त्याच्यानंतर जे काही आतलं चक्र आहे त्या चक्रामध्ये आपल्याला काय दिसतं, तर याच्यामध्ये कुटुंब संस्थांनी काय केलेलं असतं, उत्पादनाचे घटक पुरवलेले असतात. कुणाला पुरवलेले असतात, उद्योग संस्थांना. या उद्योग संस्था काय करतात, या उत्पादन घटकांचा वापर करतात. म्हणजे भूमी, श्रम, भांडवल, संयोजक यांचा वापर करून त्यांच्या सहाय्याने ज्या वस्तू आणि सेवा निर्मिती करतात ते बाजारपेठेमध्ये नेऊन विकतात. त्याच्यामधून त्यांना जे काही उत्पन्न मिळतं ते उत्पन्न या परत 4 उत्पादन घटकांना खंड, वेतन, व्याज आणि नफा या स्वरूपामध्ये त्यांना वाटला जातो. आणि मग ते मिळालेलं उत्पन्न परत जातं कुठं, या कुटुंब संस्थेकडं. आणि कुटुंब संस्था काय करतात, तर परत ते उपभोगावर खर्च करतात.
कारण त्यांना दैनंदिन खर्च हा करावाच लागतो. त्यांना ज्या काही त्यांच्या दैनंदिन जीवनामध्ये ज्या वस्तू आणि सेवा लागतात त्याच्यावर त्यांना खर्च करावाच लागतो. आणि त्याच्यामुळं अशा पद्धतीने उत्पादन संस्थांकडून कुटुंब संस्थांना जो पैसा मिळतो, खंड, वेतन, व्याज आणि नफा या स्वरूपामध्ये जो पैसा मिळतो, तो पैसा या कुटुंब संस्था परत विविध वस्तू आणि सेवांच्या उपभोगावर खर्च करतात. आणि यांनी कुटुंब संस्थांनी केलेला खर्च हा उद्योग संस्थांना किंवा उत्पादन संस्थांना उत्पन्न या स्वरूपामध्ये मिळतो. अशा पद्धतीने देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये पैशाचा जो प्रवाह आहे तो प्रवाह परत उत्पादन संस्था ते कुटुंब संस्था आणि कुटुंब संस्था ते परत उत्पादन संस्था अशा पद्धतीने चक्राकार गतीने तो फिरत राहतो. तर अशा पद्धतीने देशातील विविध वस्तू आणि सेवांचं उत्पादन आणि देशातील पैसा या दोन संस्थांमध्ये म्हणजे कुटुंब संस्था आणि उद्योग संस्था याच्यामध्ये चक्राकार गतीने तो फिरत राहतो. यालाच राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्रीय प्रवाह असं म्हटलं जातं. आणि राष्ट्रीय उत्पन्नाच्या प्रवाहात उत्पादन घटकांचे उत्पन्न हे खर्चात रूपांतरित होते. कारण व्यक्तीच्या गरजा कधीच संपत नाहीत. त्यामुळे राष्ट्रीय उत्पन्नाचा सातत्याने चालू राहणारा चक्रीय प्रवाह तयार होतो. म्हणजे देश कोणताही असो त्या देशामध्ये राष्ट्रीय उत्पन्न कधीही थांबत नाही, ते सातत्याने फिरत राहतं. म्हणून हा चक्राकार प्रवाह देखील सातत्याने फिरत राहतो, लक्षात घ्या. याच्यानंतर आपल्याला राष्ट्रीय उत्पन्नाच्या काही संकल्पना बघायच्या आहेत. त्याच्यामध्ये पहिली संकल्पना आहे ती म्हणजे GDP. आपण जरा बजेट ऐकत असाल किंवा पेपरमध्ये जर वाचत असाल तर दर आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये आपल्या लोकसभेमध्ये बजेट सादर केलं जातं, लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये. तर त्याच्यामध्ये या कन्सेप्ट वारंवारचा उच्चार केला जातो आणि त्याचा नेमका काय संबंध आहे आणि सर्वसामान्य लोकांच्या जीवनामध्ये या संकल्पना कशा उपयुक्त ठरतात तर हे आपलं माहीत असणं गरजेचं आहे. म्हणून या संकल्पना समजून घेणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये पहिली संकल्पना आहे ती म्हणजे GDP. त्यालाच ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट असं म्हटलं जातं. म्हणजेच स्थूल देशांतर्गत उत्पादन. स्थूल देशांतर्गत उत्पादन याचा अर्थ दिलेल्या आर्थिक वर्षात देशाच्या भौगोलिक सीमारेषेच्या आत उत्पादित होणाऱ्या अंतिम वस्तू व सेवांचे बाजारभावानुसार येणारे मूल्य म्हणजेच स्थूल देशांतर्गत उत्पादन होय. म्हणजे याच्यामध्ये घसाऱ्याचा जो खर्च असतो तो वजा केलेला नसतो, हे लक्षात घ्या. म्हणजेच GDP इज इक्वल टू C+I+G+X-M. याचाच अर्थ ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट इज इक्वल टू कन्झम्पशन प्लस इन्व्हेस्टमेंट प्लस गव्हर्नमेंट एक्सपेंडिचर प्लस X-M मीन्स एक्सपोर्ट मायनस इम्पोर्ट यातून मिळणारं उत्पन्न. तर अशा पद्धतीने एक स्थूल देशांतर्गत उत्पादन याचा अर्थ देशातील एकूण उपभोग खर्च अधिक गुंतवणूक खर्च अधिक सरकारी खर्च अधिक देशाला आंतरराष्ट्रीय व्यापारामधून म्हणजेच निर्यात वजा आयात यातून मिळणारं उत्पन्न या सर्वांची बेरीज केल्यानंतर जे काही आपल्याला मिळतं उत्पन्न ते म्हणजे स्थूल देशांतर्गत उत्पादन असा त्याचा अर्थ होतो. त्याच्यानंतर दुसरी कन्सेप्ट आहे संकल्पना ती म्हणजे NDP म्हणजेच नेट डोमेस्टिक प्रोडक्ट म्हणजेच निव्वळ देशांतर्गत उत्पादन. याचा अर्थ देशाच्या भौगोलिक सीमारेषेत एका वर्षाच्या कालावधीत केलेल्या सर्व अंतिम वस्तू सेवांचे बाजारभावानुसार येणारे स्थूल मूल्य म्हणजे निव्वळ उत्पादन होय. म्हणजे याच्यामध्ये काय केलं जातं तर याच्यामध्ये जे काही GDP असतो म्हणजे स्थूल देशांतर्गत उत्पादन असतं त्याच्यामधून फक्त डिप्रिसिएशन म्हणजेच घसाऱ्याचा खर्च जो असतो तो घसाऱ्याचा खर्च वजा केला जातो. म्हणजे भांडवली वस्तूंची जी काही झीज होत असते तर ती झीज भरून काढण्यासाठी जी रक्कम बाजूला काढून ठेवली जाते एकूण उत्पन्नातून तर ती रक्कम बाजूला केली की आपल्याला NDP मिळतो म्हणजेच निव्वळ देशांतर्गत उत्पादन मिळतं. म्हणजे निव्वळ देशांतर्गत उत्पादन बरोबर स्थूल देशांतर्गत उत्पादन वजा घसाऱ्याची रक्कम किंवा घसाऱ्याचा खर्च आपण तो बाजूला काढला की निव्वळ देशांतर्गत उत्पन्न आपल्याला मिळून जातं. याच्यानंतर पुढची कन्सेप्ट आहे ती म्हणजे GNP म्हणजेच ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट एकूण राष्ट्रीय उत्पादन. याचा अर्थ दिलेल्या आर्थिक वर्षात म्हणजे दिलेल्या एका आर्थिक वर्षामध्ये उत्पादित होणाऱ्या अंतिम वस्तू सेवांचे बाजारानुसार येणारे मूल्य म्हणजे राष्ट्रीय उत्पादन होय. यात बाजारभावानुसार किमतीचा विचार केला जातो.
यालाच GNP इज इक्वल टू C+I+G+X-M+R-P. याचाच अर्थ ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट इज इक्वल टू कन्झम्शन प्लस इन्व्हेस्टमेंट प्लस गव्हर्नमेंट एक्सपेंडिचर प्लस एक्सपोर्ट मायनस इम्पोर्ट प्लस R-P. याचा अर्थ रिसिप्ट फ्रॉम ॲब्रोड अँड पेमेंट टू ॲब्रोड. म्हणजेच परदेशातून मिळणारं उत्पन्न आणि त्याला द्यावे लागणारं देणं यातनं वजा केलं की आपल्याला GNP मिळतो, म्हणजेच एकूण राष्ट्रीय उत्पादन तिथं आपल्याला मिळतं. म्हणजेच एकूण राष्ट्रीय उत्पादन बरोबर उपभोग खर्च अधिक गुंतवणूक खर्च अधिक सरकारी खर्च अधिक निर्यात वजा आयात अधिक निव्वळ येणी वजा देणी म्हणजेच एकूण राष्ट्रीय उत्पादन होय. त्याच्यानंतर पुढची कन्सेप्ट आहे ती म्हणजे NNP म्हणजेच नेट नॅशनल प्रोडक्ट. त्यालाच निव्वळ राष्ट्रीय उत्पादन असं म्हणतात. निव्वळ राष्ट्रीय उत्पादनाचा अर्थ निव्वळ राष्ट्रीय उत्पादन म्हणजे एका वर्षात देशात उत्पादित झालेल्या निव्वळ वस्तू व सेवांचे उत्पादन होय. NNP इज इक्वल टू GNP मायनस डिप्रिसिएशन. म्हणजेच जे काही एकूण राष्ट्रीय उत्पादन असतं त्याच्यामधून घसाऱ्याचा खर्च आपण वजा केला की आपल्याला निव्वळ राष्ट्रीय उत्पादन मिळून जातं. म्हणजे निव्वळ राष्ट्रीय उत्पादन बरोबर एकूण राष्ट्रीय उत्पादन वजा घसाऱ्याचा खर्च. अशा पद्धतीने या काही राष्ट्रीय उत्पन्नाशी संदर्भामध्ये आपल्याला या कन्सेप्ट आहेत आणि ते बोर्डाच्या परीक्षेला 2-2 मार्काला व्याख्येच्या स्वरूपामध्ये विचारले जाऊ शकतात. तर त्या दृष्टिकोनातून त्याची तयारी तुम्ही करून घ्या, समजावून घ्या. याच्यानंतर आपल्याला राष्ट्रीय उत्पन्न मापनाच्या पद्धती बघायच्या. राष्ट्रीय उत्पन्न मापनाच्या प्रमुख 3 पद्धती आहेत. एक उत्पादन पद्धत, त्यानंतर उत्पन्न पद्धत आणि तिसरी आहे ती म्हणजे खर्च पद्धत. उत्पादन पद्धतीलाच माल साठा पद्धत म्हणून देखील ओळखलं जातं. तर याच्यामध्ये आपल्याला पहिली पद्धत बघायची आहे ती म्हणजे उत्पादन पद्धत. या उत्पादन पद्धतीलाच माल साठा पद्धत असं देखील म्हटलं जातं. तर या पद्धतीचा अवलंब करून राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन करत असताना आपलं पहिल्यांदा हे लक्षात घ्यावं लागतं की ही पद्धत जी आहे ती पद्धत उत्पादनावर आधारित आहे. म्हणजे त्याचं प्रमुख लक्ष असतं किंवा प्रमुख केंद्र असतं ते उत्पादन. म्हणजे अर्थव्यवस्थेचे जे काही विविध क्षेत्र असतात, उदाहरणार्थ प्राथमिक क्षेत्र आहे, द्वितीय क्षेत्र आहे, तृतीय क्षेत्र आहे. मग प्राथमिक क्षेत्रामध्ये जे काही घटक येतात म्हणजे जंगल व्यवसाय आहे, शेती उद्योग आहे, ह्या किंवा हे जे काही प्रायमरी क्षेत्रामध्ये येतात. त्याच्यानंतर सेकंडरी सेक्टर आहे, त्याच्यामध्ये खाणकाम बांधकाम याचा समावेश होतो. त्याच्यानंतर तृतीय क्षेत्र म्हणजे सेवा क्षेत्र आहे. तर या सर्व क्षेत्रामध्ये जे काही उत्पादन होतं त्या उत्पादनाचं मापन करून राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन या पद्धतीने केलं जातं. मग हे करत असताना इथं काय केलं जातं तर अर्थव्यवस्थेची विविध क्षेत्र विचारात घेऊन एका वर्षाच्या कालावधीत उत्पादित केलेल्या अंतिम वस्तू तयार होईपर्यंत वस्तूच्या उत्पादनातील प्रत्येक टप्प्यात झालेल्या वर्धित मूल्याची बेरीज करून राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन या पद्धतीमध्ये केलं जातं. म्हणजे बघा, अर्थव्यवस्थेची प्राथमिक, द्वितीय आणि तृतीय क्षेत्र अशी 3 क्षेत्र असतात. या तिन्ही क्षेत्रामध्ये एका आर्थिक वर्षाच्या कालावधीमध्ये ज्या काही अंतिम वस्तू आणि सेवा तयार झालेल्या असतात त्या तयार होत असताना त्याच्या उत्पादनाच्या विविध टप्प्यामध्ये त्याचं जे काही मूल्य वाढलेलं असतं त्याची बेरीज करून राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन या पद्धतीमध्ये केलं जातं. तसंच स्थूल राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन दुहेरी होऊ नये यासाठी उत्पादन पद्धतीमध्ये 2 पर्यायी पद्धती सांगितलेल्या आहेत. त्याच्यातली पहिली पद्धत जी आहे ती पहिली पद्धत म्हणजेच अंतिम वस्तू पद्धत. अंतिम वस्तू म्हणजे अशा वस्तू ज्या उपभोगासाठी वापरल्या जातात. या पद्धतीनुसार प्राथमिक, द्वितीय आणि तृतीय क्षेत्रातून उत्पादित झालेल्या सर्व वस्तू आणि सेवांच्या बाजार मूल्यांची बेरीज केली जाते. मध्यम वस्तू आणि सेवांचे मूल्य जे काय ते विचारात घेतलं जात नाही. अंतिम वस्तूच्या उत्पादन प्रक्रियेत मध्यम वस्तूचा वापर करतात. म्हणजेच अंतिम वस्तूच्या मूल्यात मध्यम वस्तूच्या मूल्यांचा समावेश केलेला असतो. या पद्धतीमध्ये काय केलं जातं, या पद्धतीनुसार प्राथमिक, द्वितीय आणि तृतीय क्षेत्रातून उत्पादित केलेल्या सर्व अंतिम वस्तू म्हणजे कोणत्या तर उपभोक्ते
प्रत्यक्ष उपभोगासाठी ज्या वस्तू वापरतात ती वस्तू म्हणजे अंतिम वस्तू. अशा वस्तू आणि सेवांच्या बाजार मूल्यांची बेरीज केली जाते. आता उदाहरणासाठी तुम्हाला सांगतो मी, आपण ब्रेडच्या बाबतीत उदाहरण बघूया. ब्रेड हे आपण उपभोगतो म्हणून उपभोग घेतो त्या ब्रेडचा. याची ब्रेड ही अंतिम वस्तू झाली, पण ब्रेड काही डायरेक्ट तयार होत नाही, त्यासाठी काही घटक लागतात. मग ब्रेड कशापासून तयार होतं? पिठापासून. पीठ कशापासून तयार होतं? गव्हापासून. म्हणजेच गहू ही या ब्रेडची प्राथमिक वस्तू झाली. गव्हापासून पीठ झालं म्हणजेच मैदा झाला आणि मैद्यापासून ब्रेड तयार झालं. मग आपण इथं काय करतो की एकाच वस्तूचं दुहेरी मापन होऊ नये म्हणून अंतिम जी वस्तू आहे की जो ग्राहक उपभोगासाठी वापरतो, ग्राहक पीठ वापरतो का खायला? नाही वापरत. गहू वापरतो का? नाही वापरत. मग ग्राहक काय वापरतो? तर ब्रेड वापरतो. म्हणून ग्राहक उपभोग किंवा उपभोक्ता हा उपभोगासाठी जी अंतिम वस्तू म्हणून ज्या वस्तूचा उपभोग घेतो, तर त्याच वस्तूचं बाजारभावानुसार मूल्य काढून ते राष्ट्रीय उत्पन्नामध्ये मोजलं जातं. या पद्धतीला अंतिम वस्तू पद्धत असं म्हणतात. याच्यानंतर दुसरी पद्धत, आणि ती पद्धत म्हणजेच मूल्यवर्धित पद्धत. या मूल्यवर्धित पद्धतीमध्ये काय केलं जातं? मूल्यवर्धित पद्धतीमध्ये राष्ट्रीय उत्पन्नाची दुहेरी गणना होऊ नये याची काळजी घेतली जाते. यामध्ये वस्तूच्या उत्पादनातील प्रत्येक टप्प्यावर त्या वस्तूच्या मूल्यात झालेली वाढ विचारात घेतली जाते. उत्पादनाच्या प्रत्येक टप्प्यात अंतिम वस्तूचं मूल्य आणि उत्पादनाच्या आधाने यांच्या मूल्यातील फरक म्हणजेच मूल्यवृद्धी होय. थोडक्यात काय, तर अंतिम वस्तू तयार होईपर्यंत उत्पादनाच्या प्रत्येक टप्प्यात त्या वस्तूच्या मूल्यात झालेली जी काही वृद्धी आहे ती विचारात घेऊन जे राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन केलं जातं त्यालाच वर्धित पद्धत असं म्हटलं जातं. आता इथे बघा, कापूस ही प्राथमिक वस्तू आहे. कापसापासून सूत तयार केलं जातं, सुतापासून कापड तयार होतं आणि कापडापासून शर्ट तयार होतो किंवा पॅन्ट तयार होते. असं एक उदाहरण लक्षात घ्या की कापसाची किंमत, आपण कापूस खरेदी करायला गेलो, कापूस आपल्याला मिळतो 50 रुपये प्रति किलो, असं एक उदाहरण गृहीत धरा. या कापसापासून सूत आपण तयार केलं, तर सूत तयार करण्यासाठी त्याला खर्च आला 25 रुपये. त्याच्यानंतर या सुतापासून आपण कापड तयार करायला गेलो, त्याला खर्च आला 25 रुपये. हेच कापड घेऊन आपण टेलरकडे गेलो आणि त्याच्याकडून शर्ट शिवून घेतला, तर त्याने त्याची मजुरी घेतली 25 रुपये. म्हणजेच यातली शेवटची वस्तू कोणती आहे किंवा अंतिम वस्तू कोणती आहे? शर्ट आहे. मग या शर्टचं उत्पादन होईपर्यंत, म्हणजे या शर्टचं उत्पादन होईपर्यंत त्या वस्तूच्या उत्पादनाच्या विविध टप्प्यामध्ये त्या वस्तूचं जे काही मूल्य वाढत गेलेलं आहे ते विचारात घेऊन त्याचं मापन इथं केलं जातं, त्याची बेरीज केली जाते आणि अशा पद्धतीने राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन मूल्यवर्धित पद्धतीमध्ये केलं जातं. म्हणजे कसं, तर बघा खाली तक्त्यामध्ये दाखवलेलं आहे. कापसाची किंमत 50 रुपये. कापसापासून सूत तयार केलं आपण, त्याला 25 रुपये घेतले. सुतापासून कापड तयार केलं, त्याला 25 रुपये घेतले. आणि कापडापासून शर्ट तयार केला, त्याला 25 रुपये घेतले. म्हणजे याची आपण एकूण बेरीज केली तर आपल्याला ती बेरीज येते 125 रुपये. म्हणजेच वर्धित मूल्य किती झालं? पहिल्यांदा 50 रुपये, त्याच्यामध्ये परत 25 रुपयाची भर पडली, म्हणजे झाले 75 रुपये. त्याच्यामध्ये परत 25 रुपयाची भर पडली, 100 रुपये तिसऱ्या टप्प्यात त्याचे वाढले, म्हणजे एकूण वर्धित मूल्य 100 झाले. त्याच्यानंतर शेवटचा टप्पा त्या उत्पादनाचा, तो म्हणजे शर्ट, तर त्याच्यासाठी परत 25 रुपये खर्च आला. म्हणजे एकूण वर्धित मूल्य आपण विचारात घेतलं तर शेवटचं मूल्य म्हणजे उत्पादनाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये त्या वस्तूचं मूल्य झालं 125 रुपये. म्हणजे अशा प्रकारे त्या वस्तूच्या उत्पादनाच्या प्रत्येक टप्प्यामध्ये किती रुपये त्याचं मूल्य वाढलं हे विचारात घेऊन अर्थव्यवस्थेमध्ये अशा प्रकारे जे मापन केलं जातं विविध वस्तू आणि सेवांचं, त्याला मूल्यवर्धित पद्धत असं म्हटलं जातं. आणि अशा प्रकारे या राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन करत असताना आपल्याला काही दक्षताही घ्यावी लागते. मग ही दक्षता कोणती?
तर सगळ्यात पहिली दक्षता याचा ती म्हणजे दुहेरी गणना टाळण्यासाठी फक्त अंतिम वस्तू आणि सेवांचंच मूल्य आपण मोजलं पाहिजे. म्हणजे मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की तुम्ही किती शर्टचं उत्पादन झालं तेच मोजा, कापड किती उत्पादन झालं हे मोजू नका. नाहीतर कसं होईल, देशामध्ये एका आर्थिक वर्षात कापडाचं उत्पादन किती झालं हेही तुम्ही मोजणार आणि शर्टचं उत्पादन किती झालं हेही जर असं मोजलात तर काय होईल, आपल्याला राष्ट्रीय उत्पन्नाची आकडेवारी ही खूप मोठी आणि फुगीर दिसेल की ती वास्तविक नसते. म्हणून अंतिम वस्तू काय आहे, शर्ट आहे. मग अशा प्रकारे त्याचंच उत्पादन मोजा. किंवा ब्रेडचं उत्पादन किती झालं हे मोजा, गव्हाचं उत्पादनही मोजलात आणि ब्रेडचं उत्पादन किती झालं हेही मोजलात तर आपल्याला राष्ट्रीय उत्पन्नाची मिळणारी आकडेवारी ही कदाचित चुकीची आणि फुगीर आकडेवारी मिळू शकते. म्हणून अचूक राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन करण्यासाठी दुहेरी गणना टाळली पाहिजे. त्याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे, अंतिम वस्तू आणि सेवांचंच मूल्य विचारात घेतलं पाहिजे. त्याच्यानंतर दुसरं, समजा एखाद्या शेतकऱ्याने किंवा एखाद्या उद्योजकाने, एखाद्या व्यावसायिकाने स्वतःच्या उपभोगासाठी एखादी वस्तू उत्पादनाचा घटक वापरला असेल किंवा एखादं उत्पादन वापरलं असेल तर त्याचंही अंदाजे मूल्य काढा. म्हणजे स्वतःच्या उपभोगासाठी उत्पादित केलेल्या वस्तूचं मूल्याचा राष्ट्रीय उत्पन्नामध्ये त्याचा समावेश केला पाहिजे. समजा एखाद्या शेतकऱ्याने 10 पोती गव्हाचं उत्पादन केलं किंवा ज्वारीचं उत्पादन केलं, पण त्यातले त्यांनी बाजारामध्ये फक्त 8च पोते विकण्यासाठी नेले आणि 2 पोते त्यांनी स्वतःच्या उपभोगासाठी ठेवले. तर जे काही त्यांनी स्वतःच्या उपभोगासाठी धान्य ठेवलं असेल 2 पोते, तर त्याचंही बाजारभावानुसार मूल्य काढा आणि तेही त्या 8 पोत्यांबरोबर एकूण 10 पोत्यांचं राष्ट्रीय उत्पादन झालं, म्हणजे राष्ट्रीय उत्पन्नामध्ये त्याची गणना ही झाली पाहिजे. तर अशा प्रकारे शेतकऱ्यांनी स्वतःच्या उपभोगासाठी जर काही उत्पादन केलेलं असेल किंवा काढून ठेवलेलं असेल तर त्याचाही समावेश बाजारभावानुसार राष्ट्रीय उत्पन्नामध्ये झाला पाहिजे, याची काळजी आपण इथं घेतली पाहिजे. कारण ते राष्ट्रीय उत्पन्नाच्या मोजमापापासून दूर राहू नये याच्यासाठी आपण अशा पद्धतीने स्वतःच्या उपभोगासाठी शेतकऱ्यांनी काही उत्पादन काढलं असेल तर त्याचाही मोजमाप बाजारभावानुसार केलं पाहिजे. त्याच्यानंतर राष्ट्रीय उत्पन्नाच्या अचूक अंदाजासाठी बाजार किमतीत समाविष्ट केलेली अप्रत्यक्ष कराची रक्कम वगळली जाते. तसेच काही वस्तूंसाठी शासनाने दिलेल्या अनुदानाची रक्कम मोजावी लागते. आता अप्रत्यक्ष जे काही कर असतात तर ते इथं वजा केले पाहिजेत. म्हणजे कराची रक्कम राष्ट्रीय उत्पन्नामधून वजा केली पाहिजे आणि अनुदानाची रक्कम राष्ट्रीय उत्पन्नामध्ये मोजली गेली पाहिजे. त्याच्यानंतर राष्ट्रीय उत्पन्न मोजताना वेगवेगळ्या वर्षातील वस्तूच्या किमतीतील बदलाची दखल घेतली पाहिजे. आता हे बघा, अर्थव्यवस्था कुठलीही म्हटली तर परिस्थितीनुसार त्याच्यामध्ये बदल होत राहतात. अर्थव्यवस्था प्रत्येक देशाची गतिमान असते. परिस्थिती बदलली की विविध वस्तू आणि सेवांच्या किमती देखील बदलतात. म्हणून राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन करत असताना त्या वर्षामध्ये विविध वस्तू आणि सेवांच्या किमतीत जो काही बदल होतो तो बदल देखील विचारात घेणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन करत असताना निर्यातीमधून जे काही आपलं उत्पन्न मिळतं तर ते उत्पन्न राष्ट्रीय उत्पन्नामध्ये आपण ॲड केलं पाहिजे, म्हणजे मिळवलं पाहिजे. आणि या उलट आपण इतर देशांकडून जी काही आयात करतो आणि त्या आयातीसाठी आपला जो काही खर्च होतो तर ते आपण राष्ट्रीय उत्पन्नामधून वजा केला पाहिजे. म्हणजेच निर्यात मूल्य राष्ट्रीय उत्पन्नामध्ये मिळवलं पाहिजे आणि आयातीचं मूल्य हे राष्ट्रीय उत्पन्नामधून वगळलं पाहिजे. त्याच्यानंतर जुन्या वस्तूंची खरेदी विक्री राष्ट्रीय उत्पन्नात मोजली जात नाही, कारण ते चालू वर्षातील उत्पादन नसतं. म्हणजे कुठलीही जुनी वस्तू असेल तर त्या वस्तूचं परत एकदा नव्याने खरेदी विक्री झाली तर त्या उत्पन्नाचा समावेश चालू वर्षातील राष्ट्रीय उत्पन्नामध्ये करता येत नाही, कारण त्याची मागच्या ज्या वर्षी त्या वस्तूची निर्मिती झालेली असते त्या वस्तूच्या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये त्याचा समावेश झालेला असतो. उदाहरणार्थ आपण एखादी 2 व्हीलर खरेदी करतो, एखादी 4 व्हीलर खरेदी करतो, एखादं घर खरेदी करतो, तर ते ज्या वर्षी तयार झालेलं आहे, आपण जेव्हा शोरूममध्ये ती खरेदी करतो तेव्हा त्याची नोंद झालेली असते. ते परत तुम्ही सेकंड ओनरला विकायला गेलात तर त्याचं परत मोजमाप राष्ट्रीय उत्पन्नामध्ये करायची गरज नाही, कारण त्याचं एकदा मोजमाप झालेलं आहे. ज्या वर्षी त्याचं उत्पादन झालेलं आहे त्याच वर्षी त्याचं मोजमाप झालेलं आहे. परत त्याचं मोजमाप करत बसायचं नाही, कारण ते चालू वर्षातील उत्पादन नसतं. म्हणून जुन्या वस्तूंची खरेदी विक्री जरी केली असेल तर त्याचं मोजमाप राष्ट्रीय उत्पन्नामध्ये, चालू वर्षातील राष्ट्रीय उत्पन्नामध्ये त्याचं मोजमाप करायचं नाही, ही दक्षता घेतली पाहिजे. तर अशा प्रकारे अविकसित देशात या पद्धतीचा अधिकाधिक वापर होताना आपल्याला दिसून येतो. या पद्धतीने राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन करत असताना अनेक अडचणी जरी येत असल्या तरी देखील भारतामध्ये आपण जर पाहिलं तर या पद्धतीचा वापर अधिक होताना दिसतो. या पद्धतीमध्ये थोडीशी विश्वासार्हता कमी आहे, पण
भारतामध्ये अजूनही 100% साक्षरता नाही आहे. लोक अजूनही आपल्या सर्व अ, जे काही वैयक्तिक नोंदी आहेत त्या नोंदी व्यवस्थित ठेवत नाहीत आणि त्याच्यामुळं भारतात या पद्धतीने शेती, खाणकाम, हस्तव्यवसाय, यांत्रिक उत्पादन या क्षेत्रातील उत्पन्नाची मोजणी करण्यासाठी या पद्धतीचा वापर केला जातो. पण उत्पादन पद्धतीने सेवा क्षेत्र जे आहे ना, म्हणजे वाहतूक, वाणिज्य आणि दळणवळण या क्षेत्रातील राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन करता येत नाही. म्हणजे अशा प्रकारे भारतामध्ये राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन करत असताना काही अंशी उत्पादन पद्धतीचा वापर हा करावा लागतो आणि तो केला जातो. तर अशा पद्धतीने उत्पादन पद्धतीचा वापर करून अंतिम वस्तू पद्धत किंवा मूल्यवर्धित पद्धत या दोन्ही पद्धतीच्या सहाय्याने राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन आपल्याला करता येऊ शकतं.